गाइस वेलकम टू डे ब्लॉग. गुड मॉर्निंग भिवंडी. स्वागत आहे तुमच्या माझ्या ब्लॉग मध्ये. भावांनो कसं काय गाईच भावांनो, आज आहे शनिवार आणि आता चाललो मी जिमला, कारण की जिमची सुट्टी संपलेली आहे. चला काय जिमला एवढे आनंद होतो का मी जिमला चाललोय. भाई 2 दिवस जिम नव्हते तर मला कसं तरी वाटत होतं, पण जिम चालवलं तर मला आता आनंद झाला. आज आपली जिम चालू झाली. काल आपण होतो गार्डन मध्ये. आज आमचा चेस्ट डे आहे. आज बायसेप आहे. आजचा वर्कआउट आहे मिक्स डे. आज मी मारणार शोल्डर आणि थाईज लेग डे. मग चला गाईस मारायला जाऊ, कारण की 2 दिवस जिम होती, 2 दिवस करता आला नाही. मग शोल्डर आणि थाईज घ्यायचा. आजचा वर्कआउट सेट कंप्लीट झाला. आज होता शोल्डर लेग डे वर्कआउट. 2 दिवस जिम मध्ये, म्हणून मी आजचा सेट कंप्लीट केला. चला गाईज बाय. हां भावांनो, आता आले घरी नसतं की चला काय जिम बिम वगैरे झालेलं नाही, पेट्रोल पंप भरून झालेलं आहे ना. आता चाललो घरामध्ये काहीच, कारण की 2 दिवस जिम बंद होती. त्यानिमित्ताने मला लवकर जिम करायला लागला. जास्त 2 सेट घेतले एक्सचे त्यानिमित्ताने. आता करंट मारले 9:15. तर गाईज तुम्हाला 1च्या ब्लॉगमध्ये भेटतो. चला गाईज बाय. आता रेडी बिडी झालो आहे ना भावानं. मी नवीन शर्ट घेतला आहे, जीन्स पॅन्ट. नक्की करून सांगा कसे दिसत आहेत माझ्यावर, चांगले दिसतं का नक्की करून सांगा ना. आता करेक्ट टाईम झालेला आहे 12:45. लेगवर उठलो आणि चाललो आहे तर मी बाजारामध्ये कोथमीर आणायला, दुकानामध्ये चाललो आहे कोथमीर आणायला. मग चला गाईज कशाला वेल करतात, चला. एक परी कशी उभी आहे उन्हामध्ये, कडतं का उन्हामध्ये. निघालो आता, चाललो दुकानामध्ये, कारण की इकडे दुकानं नाही भावांनो. आता दुकानामध्ये चाललं तर कोथिंबीर मिरची आणायला लागल. तर भावांनो सकाळ सकाळी उठलो नसतं ही कामाला लावते ना, घरची कामं करणं गरजेचं आहे भावांनो. तर ऊन पण जाम करायची ऊन जाम करायची. एवढा ऊन करायचे ना, काय करायचं कायच भावांनो. जाम ऊन करायचे. त्या उन्हामध्ये चालून माणसाचा दमत होता का गरम. हो काकी बंद का जरा उभं करायला कोणती मिरची पाहिजे. हां की कोथमीर मिरची देऊ भाई. आणि हा तर आमचा लहानापासूनचा दुकान आहे भावणी. तर आम्ही जाम यायचो इथं बचपनपासून. आणि गायज या ठिकाणी मला येऊन, जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला येऊन द्यायचे नाही. शिवसेना म्हणजे ना असं लांबच वाटायचं वेगळा. काय इकडे आलं तर गाईज बघू कोथमीर मिरची घेतो. इथे सगळं सामान भेटतो भाई. आम्हाला बाजारात जायची गरजच नाही. भैयाचं दुकान म्हणजे अक्का. तर भैयाचं पोरे आहे. तेव्हा घेतली कोथमीरची. अरे 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 चला गाईच. खरं त्या उन्हामध्ये मी आलो. खूप कडक ऊन आहे भावांनो, काय सांगू तुम्हाला. कोथमीर मिरची आणली, कशी दिसते का. अरे 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 जमू 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 कोथमीर जमू घेतली आहे ना अशी केलं. चला गाईच. बघा आपली परी परी परी. लंच काय 1च्या टायमाचा लंच बघू शकता तुम्ही. 2 भाकऱ्या आणि भजी, सुकट. भाई यो जेवण म्हणजे माणसाचं एकदम फेवरेट. काय पण बोल, एकदम खूप चांगला जेवण, आनंद जेवण होतं. पोट भरून जेवतो.
मशीनचं पाणी घालवायचं आहे पहिले. हिला फिरवतो तो रे. घरची कामं करणं गरजेचं भावना. घरची कामं नाही करणार, लोकांची कामं नाही करायची. हे लांब मी डायरेक्ट कोंडावा बोलतो. आपली घरची कामं बेस्ट असते. तर काय गरम होतं त्यानिमित्ताने आता मला लावायला लागेल तर फॅन. आणि स्टुडिओमध्ये बसतो थोडा वेळ, कारण की मी खूप दिवस झाले मास्टर स्टुडिओमध्ये नसतो. बाई गरमी तेवढी, त्यामुळे मला कसं तरी आधार विचार होते. आणि त्यानिमित्त मी जास्त करून या हेड रूममध्ये बसत नाही. तात्पर्य थोडं बसू आणि वापस जाऊ, पाणी घालू, मग जाऊ आपण पेट्रोल भरायला. म्हणून जरा ज्यूस बीस पिऊन आपल्या मार्गाला येऊ. पोटानं लय दुखतो. 3 दिवस झाले भावना. मला बरा नव्हता वाटा आणि हाता बरा वाटायला लागला. भावना लोक कसं वाटतं सांगा एकदम. आणि आज संध्याकाळी मी तुम्हाला चांगला डान्स करून दाखवणार. एकदम ऐकायला लागतं. आय एम अ डिस्को डान्सर ढगड्यान ढगड्यान. ते बघा भाईने माझं स्टुडिओ कसं आहे तुम्हाला दाखवतो. हा मी माझा स्टुडिओ बनवला भावना. कसं जसं तसंच फोटो एक पण फोटो निघाला नाही भावांनो. एक पण फोटो निघाला नाही. हा पण बघा. आणि हा माझा फेवरेट हिरो. कहो ना कहो या के बोलती है वो सनम, ओ मेरे सनम, मोहब्बत के सफर में सहारा है, ओ पाके ना बादल उसकी पहचान है, सबके उसकी तमन्नी महा वला भी फुलवाली महा तमन्नी. भावानं बघा तसं तर तसं सर्व एकदम व्यवस्थितपणे. काय फायदा नाही एकदम निघून. फक्त हा तर आपला ब्लॉगर नंबर 1 सौरभ जोशी. ही व्हिडिओ सौरभ जोशीपर्यंत पोचायला पाहिजे, कारण की त्याचा मी फोटो लावला आहे बॅनरवरती. हॅशटॅग सौरभ जोशी. काहीच माझा एक लहानपणीचा फोटो सापडला मला. जेव्हा मी लहान होतो कसं दिसत होतं बघा काहीच. तसं मला काहीच त्याच्यामध्ये मी नक्की करून सांगा. पण आपण काहीतरी करू मला नक्की टाकतो. बघा काही कसं दिसत होतं मी लहानपणी. हा हिरो दिसत होतं. बचपनपासून असं दिसत होतं. त्याला मी मोठा कसं करतो दाखवतो तुम्हाला. चला काय या. काय एवढी गर्दी पेट्रोल पंपाला. आपल्याला लाईन शेवटच्या लाईनला उभं राहिलं भाई. काय 3 दिवस लागत तर पेट्रोलला गर्दी जाम आहे भावानं. काहीतरी विषय चालू आहे त्यानिमित्ताने. संप आहे का काय माहीत नाही, पण भावानं पक्की गर्दी आहे. आता याच्यानंतर आपला नंबर आहे शेवटला. शिकांजी आणले आहेत मस्त की थंड थंड शिकांजी. गरमीमध्ये आणले एकदम पिण्यासाठी आपल्याला खूप चांगले असते शिकांजी. तर गाईज आता मी एंड करतो. मग जेवण घेऊन घेतो. तुम्हाला डायरेक्ट 4च्या ब्लॉगला भेटतो. चला गाईज बाय. त्याच्या अगोदर आपण शिकांजी पिऊ. शिकांजी दिस इज द शिकांजी. गाईज आता चाललं जेवायला. हो आजचं जेवण काय. लाईट्स ऑफ. आजचं जेवण भाई एकदम झक्कास. आज केलं आहे आम्ही चिकन. झक्कास चिकन अंगारा केला आहे आम्ही. गाईज एकदा तरी या माझ्या घरी जेवायला तुम्ही. तुम्हाला एकदम झक्कास जेवण दिलं होतं. काय तुम्ही खातले विचारतील भाई जेव्हा तर बोललो सारंगच्या घरीच. तुला झक्कास जेवण आहे बाहेर जेवण किती सुंदर आहे. नक्की तुम्ही एक उद्या या माझ्या घरी जेवायला सगळ्यांनी. जेवढं पण सबस्क्रायबर आहे 222 उद्या या माझ्या घरी जेवायला. गाईज आता जेवण झालेलं आहे माझं व्यवस्थित. चला गाईज मी एक गोष्ट आणि तुम्हाला दाखवतो. आमच्या फ्रीजमध्ये काय आहे. दिस इज द एकदम हायफाय लेवलची गोष्ट. तुमच्याकडे नसून ती भावना फक्त आमच्याच घरात. ही गोष्ट अशा आहे की ती बघू काय गाईज मी नाही आणलं आहे. दिस इज द शिकंजी. अरे बाबा एखादा बरंच झाला. काय करावं फायदा नाही रे. त्याला 5 मिनटासाठी तरी आपण शांत करू. शिकंजी आवडीची प्यायची होती, पण काय करायचं काय बर्फ झालं म्हणलं आपल्याला पिता यायचं नाही. आपलं नशीबच खराब आहेत. चला काय त्याला आता बरं थोडा पाण्यामध्ये शांत करू. घेतला पाणी चालू केला. बुरबुर 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 बुरबुर.
ब्रम 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 ब्रम. तसे ते आता शेकांचे 5 मिनिटासाठी मला ठेवायला लागेल. चला गाईस मग पिऊ आपण. भावांनो किचनमध्ये एंट्री मारायला दिसला टोपलीमध्ये आंबा. तर खायचा मन झाल्यानं घेतला आहे का आंबा ना बाबा. वास बघते एवढा भारी वास होता भाई, काय बोलू तुम्हाला. मला जाम आवडला वास. मग त्याला चला कापून घेऊ ना. खात बसलो तर भाई मँगो म्हणजे काय तुम्हाला बोलू शकत नाही. मला आंबा आवडला, जाम आवडतं, माझा आवडीचा फळ आहे. जाम मी मनापासून खातो भाई, काय पण बोल. मला कोणी किती पण आंबे दिले खायला खास्तवच राहील. मला जाम आवडतं मँगो. दिस इज द आंबा. मनापासून खातो भावांनो, कधी असं या न करत. आंब्याचा राजा आहे मी, म्हणून बोलते ना फळांचा राजा आंबा. भावांनो थँक्यू सो मच. कपडे आला हा बघा आमचा कल्लू बादशाह. गाड्या कशा एकदम कडक लावल्या बघा सिद्धार्थनगरमध्ये, सगळं एकदम हायफाय. त्याचे कपडे घेतले. इकडे बघा, इकडे बघा असं मेला लागले बघा. इथं लहानपणीचे दिवस आठवले भावांना. काय करायचं आता, आम्ही झालो मोठी तर आम्ही काय जात नाही इकडे तिकडे. पण लहानपणीचे दिवस म्हणजे ते दिवसच ते मेला लागले पण आतमध्ये जाता येता नाही. ते सर्व प्रकारचे खाऊच्या गाड्या बिड्या लागल्या, सगळे क्रिकेट बिकेट खेळायला येते. ही आमच्या अक्काची बिल्डिंग याने मी चाललो आता मस्त की. किती क्लिअरिटी माझ्या फोनची. शेवटी कोणी दिला येऊन शेट. इस्त्रीचे कपडे आणले आहेत मस्त की. हे बघा कपडे आणले इस्त्रीचे. आलो घेऊन शेवटी, कारण की इस्त्रीचं दुकान बंद होतं म्हणून त्याने मला दिले पटकन करून. दुसऱ्याकडे ठेवलं ते. गाय आता चाललो क्रिकेट बघायला. पुरा क्रिकेट खेळते आणि भरपूर दिवस झाले आपण क्रिकेट खेळतो ना. आपण एकदम बादशाहने क्रिकेट खेळतो तर त्या क्रिकेट खेळण्याची गरजच नाही. स्मार्टफोन दिसत चालू दिवसांदिवस. ते बघा कशी पोरं क्रिकेट खेळते ना आता. मी बघा टायगर बघू एक बॉल नाही मला मारा केला. भाई भरते दिवसातून झालं क्रिकेट खेळतो. टाक ना बघा भाई. क्रिकेट खेळतो बघा एका हाताने. इतके जमलेली क्रिकेट खेळायला लावली ती बघा. प्रत्येक जण आलं क्रिकेट खेळायला. मारतो का नाही. क्या बात है सिक्स. बघू आपल्या संघासाठी काय करतो. अतिशय वाईट. बॉल घे ना मागचा. लाईनीमध्ये चालले कसे चालले बघा लाईन. यांची भांडणं चालू आहेत. यो मी येतो मी असं आहे मी तसा आहे. भाऊ तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बघितलं मला बोल ना काहीतरी आता. काय नाही भावा, मोठा फॅन आहे. दररोज तुझी या बघतो दररोज ब्लॉग बघ. रोज का? हा दररोज. कुठे गेलता तू? कुठे गेलता रे तू विचारतो तो. अरे सारंग दादा तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सगळ्या याची रीलला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तुझा दुसरा भाऊ कुठं आहे?
मी दुसरा भाऊ. अजून एक होता ना, मी एक मयूर आता मयूर दुसरा होता ना, अजून दोन यायचे ना तुम्ही केलेला. तो दुसरा काय सो हे काय वेलकम टू डे माय न्यू गुड मॉर्निंग. पाहुणे ही पोरं क्रिकेट खेळत बसलेत. परत हे काय आता जस्ट उठलो, थोडा आराम केला. आता वाजले 9:30. आपण थोडा वेळ जाऊ बाहेर, नाश्ता वगैरे करू. घरी पार्सलच आणणार आहे, कारण की घरचे सर्व गेले हल्दी समारंभाला एका ठिकाणी. आपण काय जात नाही, त्या निमित्ताने तर चाललो नाश्ता आणायला. चला काही जाऊया आपल्या मार्गाला. सो हे काय तुम्ही आज मी विजिट केला जगदंबे पनीर रोल शोरमा. हा कुठं आहे? हा आहे छत्रपती चौकाच्या समोर अवेलेबल. नक्की तुम्ही विजिट केला. मग गेल्याप्रमाणे भाऊकडे भीड खूप होते, नेहमीप्रमाणे असं कावड भरलेलाच असतो, कारण की भाऊची पनीर रोलमा फुल फेमस आहे या भिवंडीमध्ये. नक्की तुम्ही विजिट करा भावांनो. तोपर्यंत भाऊ बोलत होता माझी शूट करा तुझ्या यूट्यूबला अकाउंटला टाक. न भाऊ तयारी करत बसला होता. हा आहे माझ्या शाळेतला मित्र कुलदीप. आम्ही नेहमीप्रमाणे एकच शाळेत होतो. मग भाईला घेतला शोध, तोपर्यंत तो बनवत बसला होता आणि स्मेल खूप छान होती. नेहमीप्रमाणे भाऊचा कावड भरलेला असतो, कारण की भाऊचे इथं खूप चांगल्या प्रकारचा शोरमा अवेलेबल भेटते. पण भाऊचा जगदंबे पनीर रोल शोरमा खूप चांगली टेस्ट येते. नक्की तुम्ही विजिट करा भावांनो. तोपर्यंत मी शूट करत बसलो होतो, तोपर्यंत भाऊ बनवत बसला होता पूर्ण चीज पनीर रोल शोरमा. मग एक सबस्क्रायबर आला होता, भाऊ मला व्हिडिओमध्ये घे, मी तिचे व्हिडिओ बघतो. मी तिकडे लावली होती. तोपर्यंत भाऊचे साहित्य चालू झाले ते, भाऊ बनवायला लागला होता. तर काय मस्ती मला लागला ना, मग पूर्ण शूट करत बसलो. तर हा आहे पनीर शोरमा. भाऊने मस्त की शूट केला. बोला भावा त्याचा व्हिडिओ टाक मला माझ्या अकाउंटला. आम्ही ठीक आहे टाकतो भावा, तो माझा मित्र आहे. मी टाकलं मस्त की सुरू केला भाऊने आपला बनवण्याचा रोल. तोपर्यंत त्या चपातीला हिट करत बसला होता मस्त की. भावाने ही नवीन स्टाईल आहे भावांना, काय खतरनाक पूर्णपणे हिट. आणि मला पण हिट वाटत होता बाहेरून. मग काय चालू केला मी, घेतला पार्सल, आलो घरी. मी घेतला पार्सल घेणार होतो भाई. खूप चांगली आहे भाई, नेहमीप्रमाणे कावड भरलेला असतो. तुम्ही पण नक्की विजिट करा. पनीर रोल शोरमा जगदंबे हा आहे छत्रपती चौकाच्या समोर अवेलेबल आहे. चला काय सुरू करूया आता आपल्या शूटला. Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You are not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. आपला एक नंबर भाईला सपोर्ट करा, लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. माणूस आहे मराठी माणूस. करणार आहे मँगो ज्यूस रेसिपी. तर त्याला जाऊया आपल्या किचनमध्ये. घेतलेले साहित्य मँगो, शुगर, दूध आणि आपला आहे तो शुगर. थोडी शुगर टाकली याच्यात एवढे प्रमाणे. आणि मिल्कशेक थंडा थंडा. चला घ्यायचं. थोडा थंडा करत ठेवला मँगो शेकला. मी पाहू शकता त्याच्यामध्ये मी लाईट चालू करतो. तर थोडा थंडा करत आला एकदम हीट. पण तेव्हा तो प्यायला मजा येईल भावांनो. आता कसं तो गरम आहे, पण हीट थंडा झाला भावांनो, जी मजा येते प्यायला ते कुठंच नाही. चला गायच मग आंघोळ बिंगोल करून भेटतं नंतरला पिवा आरामात.
पावर रेडी बिडी झालं मस्त की. आणि आता वाजले करत 11:15, कारण की थोडा आराम केला ना, आंघोळ बिंगोळ केली. आता मस्त की आपण जाऊया आता आपलं ज्यूस प्यायला, मँगो शेक तो थंडा करत ठेवला होता आपण. आता जाऊया ज्यूस प्यायला आपला, एक घेतो फ्रीजमधून. चला काय पूर्णपणे हेडी झालेला आहे आणि मला वाटतं चांगला पण झालेला आहे, तर मला नक्की करून सांगतो. तर काय हे बघा कसं बनवलं आहे मी मँगो शेक. काय पितो मी. डूबेगा समंदर में किसी से, हे दिल भी डूबेगा समंदर में किसी से, हम भी होंगे ब्लॉगर मुकंदर में किसी से, आ मेरी जान. अरे हिचकायती गुरी गुर फिरवते मिरवते कावा, जल पिक्चरला कॉल सांगल हाय पुरी ग बारायला, पुरी तुला मी बायको बनवून हिन घराला, पुरी मी नेहीन घराला, माझी आईला सांग सुन मी आणले कल्याण शहराची. ब्लॉग कोणाला नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा, मग शेअर करा, मग सबस्क्राईब करायला विसरू नका. चला काय तुझा पुन्हा भेटूया न्यू ब्लॉगला. करा गाईज बाय. डिस्काउंट